आणि अगदी थोड्याच वेळात सरकारी शिष्टमंडळ वडीगोद्रीला जाणार आहे आणि त्यापूर्वी शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल होईल। संभाजीनगर एअरपोर्ट परिसरात या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। कृष्णा केंडे आपल्याला माहिती देतील। कृष्णा, मोठ्या पोलीस बंदोबस्ताला तैनात करण्याची नेमकी काय कारणं आहेत, काय सध्याची स्थिती, कसं चित्र एअरपोर्ट परिसरातलं? नाही, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून मराठा ओबीसीच्या आरक्षणावरून सामाजिक परिस्थितीत थोडीशी बिघाड झालेला पाहायला मिळतो आहे ना। आज छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टवरती काही वेळातच या ठिकाणी मंत्रीचं शिष्टमंडळ दाखल होणार आहे आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। यापूर्वी कुठलाही नेता येत असताना, मुख्यमंत्री येत असताना एवढा मोठा बंदोबस्त असतो, मात्र मंत्र्यांना हा पहिल्यांदाच एवढा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एक DCP, एक ACP, त्याचबरोबर 3 PI आहेत, त्याचबरोबर 4 API, 6-7 PSI आहेत। RCPCची एक 36 जवानांची तुकडी तैनात करण्यात आलेली आहे। 15 कर्मचारी साध्या वेशात आहेत, 30 कर्मचारी पोलिसांच्या वेशात आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अशा प्रकारचा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत PI आहेत, आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया। मला सांगा, एवढा पोलीस बंदोबस्त किती आहे आणि काय कारण आहेत आज या लावण्याची? रेग्युलर पोलीस बंदोबस्त आहे आमचा आणि नेहमी जे VVIP किंवा प्रोटेक्टेड पर्सन येतात त्याच्या अनुषंगाने आम्ही बंदोबस्त नेमलेला आहे। बरं, किती बंदोबस्त आहे? याच्यामध्ये 2 PI आहेत, 5 अधिकारी आहेत आणि जवळपास 55 कर्मचारी आहेत RCP पथकासह। बरं, आपण निश्चित पाहतोय की मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ACP DCP पासून सर्व अधिकारी आहेत। पोलिसांच्या मोठ्या प्रमाणावरती गाड्या देखील या ठिकाणी आपण पाहतो आहोत यामध्ये आहेत आणि मंत्र्यांसाठी देखील विशेष गाड्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। विमानतळ परिसरामध्ये हा सगळा बंदोबस्त आहे। अगदी थोडक्यात, इथून सगळेजण वडीगोद्रीला जाणार आहेत, तर हा बंदोबस्त वडीगोद्रीपर्यंतही त्यांच्या सोबत असणार आहे का? नाही, रस्त्यावरती वेगळा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जागोजागी शहराची जोपर्यंत हद्द आहे तोपर्यंत शहराचा पोलीस बंदोबस्त आहे। ग्रामीणची जिथून हद्द सुरू होते तिथून ग्रामीणचा पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। मात्र यातले काही कर्मचारी निश्चितच जातील सोबत, कारण की ते त्यांच्या सोबतच या ठिकाणी असतील आणि पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणाचा बंदोबस्त विमानतळावरती आपल्याला पाहायला मिळतोय। ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।